सर्व पत्रकारांचे आम्ही जळगावचे प्रतिष्ठित नागरिक मी स्वतः रागीब अहमद सहसचिव जमियतुल उलमा हिंद महाराष्ट्र या ठिकाणी स्वागत करतो। मागील काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेमध्ये बनावट प्रमाणपत्र या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा चौकशी करत आहेत। पण यामध्ये भाजप आणि संघाची मानसिकता असलेल्या किरीट सोमय्या यांनी इथे येऊन असं स्टेटमेंट केलं की याच्यामध्ये 43 नागरिक हे मुस्लिम आहेत आणि म्हणून याचं बांगलादेशी कनेक्शन शोधण्यात यावं। या संदर्भात त्यांनी SP साहेबांची भेट घेतली आणि समाजामध्ये एका प्रकारे फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्या संदर्भाचा खुलासा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। सोबत अब्दुल करीम सालार साहेब, खालिद बागवान साहेब, अयाज भाई, सलीम इनामदार सगळे आहेत। फक्त एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगून या संदर्भात बाकीचे मान्यवर मार्गदर्शन करते। गुन्हा दाखल झाला आदल्या दिवशी SP साहेबांनी असं स्टेटमेंट केलं की या संदर्भात 2 वकिलांना अटक झालेली आहे आणि या नागरिकांनी त्यांच्याकडं जन्म दाखले बनवण्यासाठी कागद दिली, त्यानं त्याचा दुरुपयोग केला आणि खोटं तहसीलदारांच्या सहीचं पत्र तयार केलं असं स्टेटमेंट दिल्यानंतर म्हणजे पोलीस विभागाकडनं ते आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 47 लोक मुसलमान आहेत म्हणून ते बांगलादेशी आहेत का असा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला। मित्रांनो, जर एखाद्या विशिष्ट समाजाच्या लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याचा संबंध पाकिस्तान किंवा बांगलादेशशी जोडून किंवा एखाद्या गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये त्याचा संदर्भ समाजाशी जोडला जाण्याचा जो एक विकृत प्रकार संघी मानसिकतेचं प्रतीक किरीट सोमय्या यांनी दिलं। एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांना विचारतो की काल तुळजापूरमध्ये 16 पुजारी ड्रग्ज रॅकेटमध्ये सापडलेले आहेत, तर मग त्याचा RSSचा संबंध शोधावा असं जर आम्ही उद्या स्टेटमेंट केलं तर ते वावगं ठरेल। म्हणून या ठिकाणी गुन्हा हा गुन्हा असतो, त्याच्यामध्ये ज्यांनी तो गुन्हा केला त्यांची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे, त्या संदर्भात न्याय देण्याचा अधिकार हा न्यायालयाचा आहे। त्यामध्ये जळगावाचं वातावरण हे खूप चांगलं आहे, सुंदर आहे। आज पाडवा ईद सारखा कार्यक्रम या ठिकाणी होतो, याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन ते वातावरण गढूळ करू नये असं आमचं मत आहे। आणि दुसरं या ठिकाणी आम्हाला इथं सांगावंसं वाटतं की ते लोक कोण आहेत, हे सगळे जळगावकर आहेत आणि त्याची चौकशी हे पोलीस विभाग करत आहेत। आमचा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे। या ठिकाणी जळगावकरांची आणि मुस्लिम समाजाचा शब्द मुस्लिम समाज हा त्यांनी किरीट सोमय्या यांनी वापरल्यामुळे समाजाला आज पुढे येऊन या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। यापुढील अयाजबाई या ठिकाणी आपले वक्तव्य देतील। आपला सर्वांना माहीतच असेल, काही दिवसांपूर्वी एक आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे बोगस जन्मदाखले म्हणून। तर आपल्याला समजावं लागेल की एक व्यक्ती जो बाहेरगावचा आहे त्याचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही, त्याच्यावर तर फक्त राजकीय वरात असतंय, तो या ठिकाणी येतो आणि प्रशासन त्याला इतकं महत्त्व देतो, ही पण एक शोकांतिका म्हणावी लागेल। आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे, पण ज्या व्यक्तीचे इथे संबंध नाही आहे, फक्त त्याला राजकीय वरात असला तो इथे येऊन काही बडबड करून जातो आणि प्रशासन जर त्याच्या मागे पुढे करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे। आणि दुसरी गोष्ट झाली की जे 43 लोक आहेत, नागरिक आहेत, हे सर्व आपल्या जळगावचे आहेत। पोलिसांनी त्यांची 100% कसून चौकशी केलेली आहे, क्रॉस चेक केलेले आहे। जे कागदपत्र या 43 लोकांनी दाखल केलेले आहे ते सर्वचे सर्व पोलिसांनी त्यांच्या शाळेत जाऊन त्या संबंधित खात्यात जाऊन त्यांनी चेक केलेलं आहे आणि ते बरोबर आहे। आणि या 43 जे लोक आहेत, जसे की ते सोमय्याजी बोलून गेले की हे सर्व मुस्लिम असतात। आता मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मुस्लिम समाजात पवित्र हज यात्रा आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। प्रत्येक मुसलमानाने हजला जायला पाहिजे, ते आद्य कर्तव्य आमचं। तर हज हे काही फक्त आधार कार्डवर होत नाही, हजसाठी अधिकृतपणे आपल्याला व्हिसा पाहिजे असतं, पासपोर्ट पाहिजे असतं। आणि व्हिसा आणि पासपोर्ट हे जे आहेत
हे फक्त आपला जो जन्म दाखला असतो लिगल त्याच्यावर केलं जातं. म्हणून ज्या लोकांनी जे प्रमाणपत्र या ठिकाणी जे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व हज यात्रेसाठी केलेलं आहे. आणि आपण त्याची ते जे लोक आहेत ते लोक हे अत्यंत प्रॉपर वेने म्हणजे हे चांगल्या रीतीने कायदेशीररित्या ते मनपात गेले, तिथे अर्ज केलं, मनपाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वकील लावून तहसीलला जाऊन त्यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात त्या लोकांची काही चुकी नाही आहे, चूक झालेली आहे ते संबंधित एजंट असतील आणि तहसीलदार. आणि साहेब हे जर आपण बघितलं ज्या लोकांनी केलेलं ते एक दिवसाचा त्यांचा अर्थ नाहीये, कोणाला 1 वर्ष झालेले 2 वर्ष झालेले. जर प्रशासनाचे लोक म्हणजे ते मनपा असेल किंवा तहसील असेल त्यांच्यावरती जबाबदारी आहे, ते लोक जबाबदारी झटकतात, लोकांचे त्या ठिकाणी काम होत नाही. म्हणून कोणी जर चुकीचा जर पाऊल उचलत आहे तर तो जितका तो म्हणजे तो व्यक्ती जबाबदार आहे, गुन्हेगार आहे, त्यापेक्षा जास्त प्रशासनाचे लोक या ठिकाणी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच हे सर्व काही घडतंय. आणि सोमयजीने सांगलेलं आहे की मुस्लिमच का, तर त्याचंच उत्तर तर आपल्या लोकांनी दिलेलं आहे. आणि मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की आजकाल काही जे राजकीय लोक आहेत म्हणजे एक गाडी असते, गाडीमध्ये इंधन टाकलं तेव्हा त्यांची गाडी आपली पुढे जाते. तर या लोक जे भाजपचे जे लोक आहेत त्यांचा इंधन हा जातीवाद झालेला आहे, हिंदू मुस्लिम झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जोपर्यंत हिंदू मुस्लिम पाहत नाही यांची गाडी पुढे सरकत नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि हे जे सांगताय NIA जे जे आम्ही चेकिंग करणार आहोत त्यांनी नक्की करावं. आम्ही या ठिकाणी ते सर्व लोक इथे सक्षम आहेत आणि ते त्याला उत्तर द्यायला पण सक्षम आहेत. पण कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण नको व्हायला म्हणून आम्ही शांत बसले होते. पण जे किरीट सोमय्याजी जे ठिकाणी बोलून गेले त्याने सर्व मुस्लिम समाजाचं मन दुखावलेलं आहे की जे भारतीय लोक म्हणजे हे जे आहेत ते इथले जर हे जे लोकांना तुम्ही आज पाकिस्तानी किंवा रोहिंग्या बांगलादेशी म्हणताय तो तुम्ही इतिहास उघडून बघा. 1947 साली जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचा या ठिकाणी ते पार्टिशन झालेलं आहे तेव्हा त्यांनी पाकिस्तानला लाथ मारून जो मुस्लिम राष्ट्र होता, शरीयत कानून होता, सर्व मुस्लिम होते, त्याला त्यांनी लाथ मारून ते सेक्युलर भारतात राहिले. याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा काय पाहिजे भारतीयांचा? यांना लाथ पडायला पाहिजे या सोमय्यासारख्या लोकांना. तुम्ही त्या लोकांना आरोप करताय की ज्यांनी पाकिस्तानला लाथ मारून आपल्या लोकांना लाथ करून या ठिकाणी ते राहिलेले. कारण की आम्हाला मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी हम हिंदुत्व नाही बताना हमारा. आमच्या रक्तात दिलेलं आहे. आम्ही गरीब नवाज सरकार गरीबला मानणारे लोक आहेत. आम्ही सुफी संत परंपरेने मानणारे लोक आहेत. आणि गंगा जमना तहजीब हा आमचा आत्मा आहे. आणि आमची आपल्या चॅनल मार्फत यांना परत एकदा विनंती आहे की साहेब प्रत्येक गोष्टीत तुम्ही हिंदू मुस्लिम नका करा, तुमची राजकीय पोळी भाजू नका, की मानवतेच्या दृष्टिकोनातून बघा. आणि राहिली तपासाची गोष्ट तर पोलीस त्या ठिकाणी तपास करणार आहे. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, आमच्या निमंत्रणावर आपण इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले आभार. आमच्या साथीदारांनी आपल्याला आज ही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी बोलवली याच्यावर फार आपल्या समोर सविस्तर मांडणी केली आहे. वास्तविक पाहता आमच्या या 43 लोकांनी जे काही दाखले इथे बनविण्यासाठी अर्ज केले आणि त्यावर त्यांना जे तहसीलदार साहेबांची ऑर्डर मिळाली, आपल्याला माहिती आहे की नागरिक डायरेक्ट कमी जातात आणि मध्यस्थ असतो प्रत्येक ठिकाणी. आपण बघितलं असेल की तहसीलदार ऑफिस असो, इथे आपले काही RTO ऑफिस असेल, अशा प्रत्येक ठिकाणी जे मध्यस्थी असतात ते करून देतात. आणि त्याला कारणीभूत जसं हयात अली साहेबांनी सांगितलं की ते दिरंगाईसुद्धा आहे. म्हणजे अधिकारी जर वेळेवर काम करत असतील तर मध्यस्थांची गरज नसते. पण होऊ द्या, माणसाला अशिक्षित असतात, कमी शिक्षण घेतलेले असतात, तर ते कोणाचेही मध्यस्थ मार्गाचे काम करतात. त्याच्यात चूक नाही आहे. आणि आभारी आहो आम्ही SP साहेबांचे की त्यांनी ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतली, चौकशी केली आणि त्या निष्पन्न झाला की या 43 लोकांनी ज्यांना दिले त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल किंवा तहसीलदारांची सही करून नाही सांगितलं असेल वगैरे वगैरे जे काही आहे ते अंडर प्रोसिजर आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. ते पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्यांना रिमांड मिळाला, आता ते सेंट्रल जेलमध्ये आहे. तर हे सर्व प्रोसेसमध्ये चालू असताना अचानक किरीट सोमय्या स्पेशली जळगावला येतात आणि सांगतात की इथे बांगलादेशचं कनेक्शन आहे का आणि मालेगावचे लोक आहे. आणि बोलताना त्यांनी सांगितलं की 97% मुसलमानांचे अर्ज असतात. बरोबर आहे. किरीट सोमय्या साहेबांना माहिती नाही का की मुस्लिम समाजमध्ये शिक्षण कमी आहे, लोकांना
कसे दाखले बनवायचे, कसा पद्धतीने नोंदणी करायची याची जाणून कमी असते. अहो तुम्हीच NRC आणि CA आणून लोकांना जागृत केला. तुम्हाला त्याची भीती याच्यासाठी ज्याची वाटली नाही की मुसलमानांच्या मागे तुम्ही CA आणि NRC आणून त्यांना डिटेन्शनमध्ये टाकू कागदपत्र नसेल तर. ही भीती तुम्हाला नाही आहे. तुम्ही बळबळ करतात. अहो तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पॉयझनच स्पीचेस देतात. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे ऑफिस आहे तो सुद्धा इलिगल आहे. मी आरोप करत नाही, माहिती घेऊन बोलतो आपल्याला. त्यांनी अगोदर स्वतःचं इलिगल काम बंद करावं. त्यांनी 72 मशिदीची गव्हर्नमेंटमध्ये कंप्लेंट केली की यांचं साऊंड जे आहे ते वाजवीपेक्षा जास्त शासनाने दिलेले नॉर्म्सनुसार नाही आणि त्यापेक्षा जास्त आहे. त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सर्व ते मशीन घेऊन तपासले आणि निष्पन्न केला की हे सर्व ॲज पर रूल आहे, यांचा नॉईज पॉल्युशन होत नाही असं त्यांना उत्तर दिला. तरीसुद्धा त्यांना मुसलमानच्या विरोधात बोलला. त्यांना तो उद्धव साहेब ठाकरेबद्दल बोलले, त्यांना जे ट्रीटमेंट मिळाला आता ट्रीटमेंट आम्ही देऊ शकत नाही, आम्हाला त्याबद्दल बोलायचंही सुद्धा नाही. आता गिरीश भाऊने सुद्धा त्यांनाही विचारलं पत्रकारांनी, त्यांनी सांगितलं की असं एक साथ इतके लोकांचा हे आणं थोडं संशयित वाटतं. तर ठीक आहे, आमचे गिरीश भाऊ आमचे जवळचे आहे, आमचे जिल्ह्याचे आहे, आम्ही त्यांना भेटून सर्व लोकांची वेळ घालून देईल त्यांना आम्ही, आणि त्यांच्या मनात जर असेल तर आम्ही ते दूर करून देऊ. परंतु असा पॉयझनच स्टेटमेंट देऊन बांगलादेशी, अहो तुम्ही सत्तामध्ये आहे, जर जळगावमध्ये बांगलादेशी असतील तर सर्वप्रथम तुम्ही आपला नाकर्तेपणा स्वीकारताय. म्हणजे तुमची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, CID यंत्रणा, हा डिपार्टमेंटला तुम्ही काळा दाग लावण्याचा प्रयत्न करताय. आपल्या गावामध्ये आपल्याला माहिती असेल, एका वार्डामध्ये, मोहल्ल्यामध्ये, भाड्यामध्ये जर बाहेरचा कोणी माणूस आला आणि तो भाडेकरी असेल त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करावी लागते. एवढा आपला पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि एवढा तात्पुरती काम करतोय. SP साहेबांनी जे काही निष्पन्न केला त्यांच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांना अगोदर असं बोलण्याची गरज नव्हती, म्हणजे आणखी तुम्हाला मुभा पाहिजे होती. त्यांनी एक दाखला दिला आणि तरीसुद्धा ते चौकशी करताय. 43 लोकांना त्यांनी अजून काय तर निर्दोष ठरवलं असं नाही आहे, पण प्रायमा फेसिकली ते गुन्हेगार त्यांना दिसले नाही म्हणून त्यांनी अटक केली नाही आणि सांगितलं की आम्ही चौकशी करू आणि याच्यात काही तुमचं आढळलं तर आम्ही तुमच्याविरुद्ध कारवाई करू. तर आम्ही तर SP साहेबांचे अभिनंदन करतो. आणि या मुस्लिम समाजावर जे आरोप करण्यात आलेला चुकीचा आहे. हे सर्व लोक वडिलोपार्धी किंवा आमची पिढी ज्यात या शहरामध्ये राहणारे आहे. अहो गुलाम रसूल MLA बागवानला कोण ओळखत नाही, हे त्यांचे वंशज ते नाव त्याच्यामध्ये आहे. हनीफ बाबा बागवान आमचे जे दिवंगत नेते आहे ते या समाजाचे प्रमुख होते, अध्यक्ष होते नगरपालिकाचे, त्यांचे नातेवाईक आहे, त्यांचे पुतणे आणि त्यांचे नातूपातू त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्यांच्यावर बांगलादेशी होण्याचं हे करताय, हे चुकीचं आहे. जे शाह फॅमिलीचे 7 दाखले आहे, उस्मान शाह जनाब जे कैलासवासी आहे, हजारो विद्यार्थी त्यांची आज या आपल्या जळगाव शहर जिल्ह्यामध्ये आहे. अमानदादा कैलासवासी त्यांचे मुलं इथे आहे, त्यांचे भावंडे, त्यांच्यावर तुम्ही असं बांगलादेशी होण्याचा संशय करताय. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. आमच्या जळगावमध्ये हिंदू मुस्लिम समाज खेडीमेडीच्या वातावरणामध्ये राहतोय. काही थोडाफार झालाही तर आम्ही आपसामध्ये समंजसाने ते करतात. आमचे अनेक संस्था इथे ईद मिलनचे कार्यक्रम करत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये कुठेच बघितलं नसेल तुम्ही की ईद पाडवासारखा कार्यक्रम आमच्या मित्रांनी घेतलेला आहे आणि सर्व समाजाला एकत्रित केला आहे. आजच मस्जिद परिषद झाला, त्याच्यामध्ये अनेक आमचे पोलीस ऑफिसर आणि हिंदू बांधव तिथे आले होते. पहिल्यांदा त्यांनी मस्जिद पाहिली. आम्ही हा प्रयत्न करतोय की आमच्यामध्ये कोणी दुरावा आणू नये आणि हे बाहेरून येऊन असा आमचा याचा साप सोडून जातात आणि लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करतात. कारण ते मोठे आहेत, त्यांचे पदाचा त्यांना काही मान ते ठेवत नाही आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन स्पेशली या कामासाठी ते आले. तुम्ही सत्तेमध्ये आहे सुमय्या साहेब, तुम्ही आपल्या DSP साहेबांना, कलेक्टर साहेबांना जर फोनवरच विचारून घेतला असता तर एक सरकारचा किंवा तुमच्या स्वतःचा खर्च वाचला असता. हा रिकाम टेकडा काम त्यांनी करायला नको पाहिजे. आम्ही सन्मानाने सांगतो की आमच्या पोलीस डिपार्टमेंट इथे हिंदू मुस्लिम बांधव एकमेकाला चांगला ओळखतात. कोणी पाकिस्तानी नागरिक किंवा कोणी बांगलादेशी किंवा कोणी रोहिंग्या आमच्या गावामध्ये दिसला
तर आम्हीच त्यांना पकडून आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ, एवढा आमच्या हिंदू बांधवांचा आमच्यावर विश्वास आहे. असा विश्वासघातचा आमच्याकडे एकही माणूस सापडला. आमचे सर्व समाजातर्फे आम्ही या पोलीस खात्याला किंवा अधीक्षक साहेबांना निवेदन देतो आहे की साहेब, आपण चौकशी करा आणि तुम्हीच त्यांना उत्तर देऊन टाका की वस्तुस्थिती काय आहे. याच्यासाठी आपल्याला मी बोलवला की असे लोकांनी जे गैरसमज पसरवत आहे त्यांनी असे पसरवायला नको पाहिजे होता. आणि ज्या वातावरणाला आम्ही संवारण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्या आम्ही हिंदू मुस्लिम एकोपाचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यात कीड ठोकण्याचं काम यांनी करू नये, एवढीच आपल्या मार्फत आम्ही विनंती करतो.